नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 21 जूनच्या भागात आज आपण पाहणार आहोत. सकाळ सकाळी अप्पी तुळशीला पाणी घालत असते. मणी म्हणत असते, काय बया मरणाचा उकाड आहे. रात सारी डोळ्याला डोळा लागत नाही, सारखं घामानं चिकचिक होतीये. उठून सकाळ सकाळी एक घोटभर चहा प्यावा म्हटलं तर सगळी उठत नाहीत लवकर, आणि एखादं कोण सरकारी अधिकारी झालं की लगेच शानपणा करायला लागते. अप्पी म्हणते, मावशी काय अडचण आहे हो तुम्हाला? का सारखं टुचून टुचून बोलत असता हो तुम्ही? मणी म्हणते, मग काय आरती वाळू का काय तुझी? असं वागतं का कोणी नवऱ्याला जेलात टाकून? अप्पी म्हणते, मावशी अर्जुनला जेलात टाकल्यानंतर तुम्हाला आनंद झाला की नाही झाला? आणि मला एक कळत नाही, सकाळी उठल्या उठल्या तोंडाचा पट्टा सुरू केलाच पाहिजे का? मणी येते पळत पळत, ए आप्पे उगा सकाळ सकाळ माझ्या नादाला लागायचं नाहीस बघ, नाहीतर बघ. मणी म्हणते, मावशी मी काय म्हणते, एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे बघा. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठ्या, नात्यानं तुम्ही सासूबाई लागता माझ्या, म्हणून मी तुमचं सगळं ऐकून घेतले. पण मावशी पण असं का वागताय तुम्ही माझ्याशी? लग्नाचा मंडप सोडून गेले म्हणून राग आहे का होतो तुमच्या मनात? मणी म्हणते, का नको ठेवू, आयुष्यभर डोक्यात ठेवणार आहे बघ मी. अप्पी म्हणते, तुम्ही इथं राहावं म्हणून तुम्हाला कोणी बळजबरी नाही केलेली, तुम्ही इथं तुमच्या मर्जीने राहताय. मणी म्हणते, आलीस का माझ्या राहण्यावर? अप्पी म्हणते, मी काय तुमच्या राहण्यावर नाही आलेली, तुम्हाला जितके दिवस राहायचंय तितक्या दिवस राहा. मावशी प्रत्येकाच्या सहनशक्तीचा अंत असतो आणि तो अंत बघू नका. मणी म्हणते, नाहीतर काय करशील ग तू? अप्पी म्हणते, मावशी मी ज्यावेळी कलेक्टर नव्हते तेव्हा मी तुम्हाला तुरुंगात टाकलेलं. अहो आता तर मी कलेक्टर आहे, आता फक्त तुम्ही अंदाज लावा मी काय काय करू शकते ते. मणी घाबरून, ए आप्पे बघ तू बघ, नाही माझ्यासारखी वाईट बाई कोण नाही, अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही हा. अप्पी म्हणते, तुमच्याच वयाचा मान राखते म्हणून चार चौघात तुम्हाला बोलत नाहीये, पण तुम्ही जर मला सगळ्यांसमोर बोललात ना, मग कायद्याच्या मार्गाने काय करायचं हे मला चांगलंच माहितीये. तेवढंच सुषमा येते. आप्पे. अप्पी म्हणते, मम्मी काय ग एवढ्या सकाळ सकाळ इकडे कशी काय ग? सुषमा म्हणते, सकाळ सकाळी मी माकुबाईला गेलते, तिची पूजा केली तुझ्यासाठी आणि अर्जुनरावांसाठी, तुमच्या आयुष्याला हे जे काही ग्रहण लागले ते लवकरात लवकर सुटावं म्हणून. मणी म्हणते, तुम्ही पूजा करून का उपयोग आहे तव्वा? सुषमा म्हणते, घे प्रसाद घे आणि तू भी जाऊन ये हा एकदा. अप्पी म्हणते, हो मी ऑफिसला जाता आता जाईन. सुषमा म्हणते, आजचा एक दिवस उपवास कर. अप्पी म्हणते, मम्मी उपवास करून काय होणार आहे? सुषमा म्हणते, होईल बदलल सगळं, माझा विश्वास आहे माकुबाईवर. अप्पी म्हणते, मम्मी चला चहा नाश्ता घेऊन जा. सुषमा म्हणते मणीला, अहो मावशी तुम्ही पण प्रसाद घ्या ना. मणी म्हणते, तुम्हाला मला सगळ्यांना वाटतंय त्यांचं चांगलं व्हावं, पण हे अप्पी ऐकते कधी? सुषमा म्हणते, मावशी असं का म्हणताय? मणी म्हणते, मस्त सांगते तिला, सांगून सांगून पाक माझ्या तोंडाचं भुसकाट पडलं, पण तिच्या डोक्यात काहीच घुसत नाही. आता लग्नातूनच गेलेली पळून पोरगी म्हणायची तेव्हाच विचार करायला पाहिजे होता, सरकारांनी बी आणि रुक्मिणीने बी. सुषमा म्हणते, रुक्मिणी त्यांची तब्येत बरी आहे का? मणी म्हणते, चांगलीच आहे म्हणायचं, ती गेली तिच्या भावाकडे आराम करायला, माझ्या जीवावर अख्खं घरदार टाकून. बरं झालं बया, हे असलं अप्पीचं कारनामं बघून तिनं हंतरूनच पकडलं असतं बघा. सुषमा म्हणते, ती एवढी कलेक्टर आहे म्हणलं वागती कधी कधी स्वतःच्या मनाला वाटेल तसं. मणी म्हणते, शिकून असली थेर कोणी करायला लावलेली तवा? सुषमा म्हणते, माकुबाईची केली पूजा, आता होईल सगळं ठीक, फक्त अप्पीनाथची पूजाचा उपवास केला पाहिजे. मणी म्हणते, फक्त फक्त म्हणून अख्खं घर पेटवल. तोपर्यंत अप्पी येते म्हणते, काय पेटवल म्हणला? काय म्हटलात मावशी बोला ना. जाऊन दे शिरा खा. अप्पी म्हणते, मम्मी मला आवरायचंय मी जाते. सुषमा म्हणते, उपासच तेवढं लक्षात ठेव. मणी मनातच म्हणते, आली मोठी उपासन करणारी, बघूया की कशी करते उपास. इकडे अप्पीने एका शाळेला व्हिजिट दिलेली असते. उन्हात उभा राहिल्यामुळे अप्पीला चक्कर येते. शिर्के म्हणतात, मॅडम तुम्हाला काय होतंय का? तोपर्यंत शिक्षक जाऊन पाणी घेऊन येतात. ते बाल सुधारगृह असतं. इकडे अप्पी मुलांसोबत बोलत असते. तोपर्यंत अप्पीचं लक्ष एका मुलाकडे जातं. तो शांतच बसलेला असतो. अप्पी त्याच्याजवळ जाते. अप्पी म्हणते, तू एकटाच का रे बसलास? तो मुलगा म्हणते, हो मला असलं काय आवडत नाही हो. मुलगा म्हणतो, तुमच्यासारखी मोठी मोठी लोक येतात, बाता करतात आणि निघून जातात. अप्पी म्हणते, बाप रे वयापेक्षा जास्तच मोठा आहेस की रे तू, कितवीत आहेस? तो मुलगा म्हणतो, 6वीत आहे. कशाला 6वी पर्यंत शाळा शिकली हेच कळणं झाले मला आता. अप्पी म्हणते, तुला शाळा का रे नाही शिकायची? अहो शिकायचं आहे हो मला, पण घर कोण सांभाळणार? अप्पी म्हणते, तू घर सांभाळतोस? तो मुलगा म्हणतो, हो आणि आई वडील रे?
तो मुलगा म्हणतो आई अंथरुणावर असते, तिला पलंगावरून उठता येत नाही. आणि माझी बारकी बहीण आहे, ती लई छोटी आहे हो, ती कुठं जाणार नोकरी करायला, मग मी घरात मीच मोठा आहे. आप्पी म्हणते मग बाबा काय करतो तुमचा? मुलगा म्हणतो त्याचं तर नावच काढू नका तुम्ही, त्याच्यामुळे तर झालं सगळं. तो गेला जेलात, त्यानं काय तर लपडं केलं, कोणतरी म्हणत होतं लई दिवस जेलात राहणार आहे तो. मॅडम तुम्हाला खरंच सांगू का, आधी ना आमचं खूप चांगलं चालत होतं. मी शाळेत जायचो, आई पण बरी होती, बाप बी कामाला जायचा. तेव्हा मला शिकून लय मोठं व्हायचं होतं. लागलो हॉटेलात कामाला, तिथं कुठं 4 पैसे मिळायचं, तिथं बी 2 पोलीस आणले आणि त्यांनी उचलून आणलं इथं. आप्पी म्हणते मग आता का जात नाहीस तू शाळेत, इथं शाळा आहे की इथे शिक. तो मुलगा म्हणतो मॅडम पण आता मन उडलं की शाळा शिकायचं, आधी अभ्यास करायला मज्जा यायची, मग आता असं वाटतंय पैसा पाहिजे पैसा. तुम्हाला खरंच सांगतो मॅडम, पैशानं सगळं विकत घेता येतं बघा, पैसा मतलब सब कुछ. त्या अर्जुनचं बोलणं आठवत असतं, आजकाल पैशात सगळं विकत घेता येतं बघ. आप्पी म्हणते अरे नाही, पैसा सब कुछ नसतं, शिक्षण महत्वाचं आहे, अभ्यास कर. आपण स्वतःसाठी आपल्या आई वडिलांसाठी खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं. पैसा म्हणजे सगळं काही नसतं बाळा. मुलगा म्हणतो तो कसलं काय मॅडम, बाप जेलात गेला आणि सगळं नशीबच फुटलं बघा. आप्पी मनात म्हणते उद्या कदाचित माझं बाळ असं म्हटलं तर, बाप जेलात गेला आणि नशीब फुटलं. आप्पीला पुन्हा एकदा चक्कर येते. इकडे अर्जुन व्यायाम करत असतो. दीप्या येतो, अरे वा वा खिलाडी कुमार, ह्याला म्हणायचं जाके पूछ अपने बारे में. अर्जुन म्हणतो दीप्याडान कसा आहेस? दीप्या म्हणतो मी ठीक आहे, तुम्ही कसा आहात? अर्जुन म्हणतो मी एकदम भारी मस्त. म्हणतो बाकी सगळं जाऊ दे दाजी, मी डायरेक्ट मुद्द्यात हात घालतो. कायद्याने तुम्ही चुकला असशीला, पण माझ्यासाठी लाख वेळा बरोबर आहात तुम्ही. अर्जुन म्हणतो हेच तुझ्या आप्पीला कळलं असतं तर लय भारी झालं असतं. दीप्या म्हणतो तिला काय कळतंय का नाही मला नाही माहित हो, पण तिचं तुमच्यावर लय प्रेम आहे. दीप्या म्हणतो होय दाजी, सकाळचाच विषय सांगतो. मम्मी देवाची पूजा करत होती आणि तुमच्या दोघांच्या संसारासाठी तिनं पूजा बी केली. आप्पी तिला सांगितलंय उपवास कर, तिनं लगेच हो म्हटली. अहो तुम्हाला माहिती आहे तिचं प्रेम. अर्जुन म्हणतो दीप्या मला खरंच कळना झाले कसं वागावं आणि काय करावं. दीप्या म्हणतो नाही दाजी तुम्ही असं म्हणू नका, तुम्ही बापूंसाठी काय काय केलंय आणि कुठल्या परिस्थितीत केलंय हे मी माझ्या डोळ्याने बघितले. तिने जर असं बघितलं असतं ना, अर्जुन म्हणतो असं वागली नसती. दीप्या म्हणतो खरंच नसती वागली. तीच काय, कोणच असं तुमच्यावर वागली नसतं. मी सांगतोय तुम्हाला तुमची काय बी चुकी नाही, ह्यो सगळा पैशाचा खेळ आहे. अर्जुन म्हणतो दीप्या तुला खरंच वाटतंय का रे माझं काय चुकलं नाही? दीप्या म्हणतो दाजी परिस्थिती चुकली बघा, पण तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. ह्यो दीप्या डॉन आहे की तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार शब्द आहे आपला, मग त्याला काय बी करायला लाग नका. अर्जुन म्हणतो तू बोलला ना दीप्या, मग सगळा विषय संपला बघ. कसं आहे ना, अशा टायमिंगला जवळचा माणूस भेटायला येतं ना, 4 शब्द आधाराचे बोलतं, तेव्हा लढायला नवीन हिंमत मिळते रे. शिर्के आप्पीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. आप्पी म्हणते तू शिर्के तुम्ही जावा, त्या मुलांची अर्धवट सोय करून आलोय आपण, तुम्ही जावा तिकडे, मी इथं ट्रीटमेंट घेते. शिर्के माझी काळजी नका करू तुम्ही, मी दाखवून येते. शिर्के म्हणतात पण मॅडम मी तुम्हाला न्यायला नक्की येतो. आप्पी म्हणते हो मी तुम्हाला कळवते. तेवढ्यात आप्पीला छकुली लांबूनच पाहते. छकुली म्हणते आप्पी ते हॉस्पिटलमध्ये काय करते? आप्पीला जिना चढता येत नसतो. डॉक्टर चेक करतात आणि विचारू लागतात आणखीन काही त्रास आहे का? आप्पी म्हणते त्रास असा काही नाहीये, आज सकाळी जरा कामासाठी बाहेर होते, तिथं अचानक गरगरायला लागलो, गोळी घेऊन पुन्हा कामाला सुरुवात करावी म्हटलं, पण चक्करच थांबायला आहे आणि बाकी त्रास असा काही नाहीये, सारखं फक्त मळमळते आणि काहीच खायची इच्छा होईना माझी. डॉक्टर म्हणतात वेगळं काही, खूप डोकं दुखतंय, झोप येत नाही असं काही? आप्पी म्हणते नाही नाही तसं काहीच नाही. डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला एक इंजेक्शन लिहून देते, तुम्ही खाऊन आलात ना? आप्पी म्हणते नाही आज जरा खाल्लं नाही. डॉक्टर म्हणतात का नाही खाल्लं? आप्पी म्हणते माझा उपवास आहे ना म्हणून. डॉक्टर म्हणतात काय म्हणताय उपवास? उपवास नाही करायचा तुम्ही, थोडं थोडं का विना खात राहिलं पाहिजे सतत. हे बघा हा काळ खूप महत्वाचा असतो, तुमच्या पोटामध्ये एक बाळ डेव्हलप होतंय, तुम्ही सतत खात राहिलं पाहिजे, त्यामुळे त्यालाही पोषण मिळेल. आप्पी म्हणते आईनं ती पूजा केलेली, त्यांनी एक उपवास करायला सांगितलं. डॉक्टर म्हणतात त्यांना माहित नाहीये का तुम्ही गरोदर आहात ते? हे बघा असं करून कसं चालेल, तुम्हाला सांगायला हवं त्यांना. आता उपवास वगैरे काहीही करायचे नाहीत. आणि कुणासाठी उपवास करताय? त्या माणसासाठी ज्याला तुमचं काहीही पडलेलं नाहीये. आता उपवास वगैरे पूर्णपणे बंद, आता फक्त सकस आहार घ्यायचा.
आप्पी म्हणते हो मॅडम, मी नक्की काळजी घेईन. आणि तुमच्या आजूबाजूच्यांना माहीत असू दे तुम्ही आई होणार आहात ते. तेवढ्यात छकुली येते आणि म्हणते आप्पी दे तू आई होणार आहेस. आप्पी म्हणते छकुले तू कशी काय गं इथं? छकुली म्हणते तुझी गाडी बघितली ना इकडे आले. छकुली म्हणते ते सगळं जाऊ दे, तू आई होणार आहेस हे मला कसं नाही माहिती गं? आप्पी म्हणते अगं छकुले कुणालाच नाही माहिती. छकुली म्हणते कुणाला म्हणजे दाजींना पण नाही? आप्पी म्हणते नाही माहिती, त्यांना तर जाऊन सांगायचं आहे. छकुली म्हणते चल मग आपण दोघी मिळून सांगूया. आप्पी म्हणते आत्ता जाऊन नाही सांगता येणार असं. आप्पी म्हणते चोरोटी भरल्यानंतर सगळ्यांना सांगायचं असतं ग, त्याआधी कुणाला सांगायचं नसतं. म्हणून तू पण कुणाला नाही ना सांगणार? छकुली म्हणते नाही, प्रॉमिस करते मी नाही कुणाला सांगत. इकडं मनी सुषमाला फोन करते आणि काय काय सांगते. सुजा म्हणतो काय हो मावशी काय चाललंय? मणी म्हणते गंमत बघ कशी त्या आप्पीची वाट लावते ते. सकाळी मला धमकवत होती मी याव करीन मी त्याव करीन. आप्पी जेवायला बसलेली असते. मणी म्हणते काय ग आप्पे एवढी भूक लागली का तुला, एकटीच जेवायला बसलीस ते? सुजा म्हणतो तिला कुणाचं काय पडलंय तवा? मणी म्हणते नाही सुजा, हिला ना लाज नाही, हिच्या आईशी खोटं बोलली. काय म्हटलेली आईला? उपास जरी म्हटलेलीस ना, आता काय खादाड धरत बसलीस? आप्पी म्हणते हो मावशी मी म्हटलेले पण. मणी म्हणते पण काय पण, किती उरफाट्या काळजाची असशील ग. मणी म्हणते रुपाले तुला सांगते सकाळ सकाळ हिची आई तिकडं पूजेला गेलती ह्यांच्यासाठी, यांचा संसार नीट चालावा म्हणून. हिला फक्त तिनं उपास कर म्हटलेलं. ही काय करते इथं गिळत बसली या. मणीनं सुषमाला बोलून घेतलेलं असतं. सुषमा म्हणते आप्पे उपास करणार होतीस ना तू? मणी म्हणते घ्या तिची आई बी आली. सुषमा म्हणते तू उपास करणार होतीस ना? मणी म्हणते या बघा तुमच्या डोळ्यानेच बघा तुमच्या लिकीनं काय दिवं लावलेत ते. आम्ही बोलायला लागले की आमचं थोबाड दिसतं. जेव्हा तुम्ही बोलले ना सकाळी हिला उपास कर म्हणून, तेव्हाच मी ओळखलेलं ही काय उपास तपास करणार नाही, कारण हिला हिचा संसार नीट करायचाच नाहीये आणि त्या अर्जाला बी तिकडं जेलात चढवायचा हिला. आप्पी म्हणते मावशी काहीतरीच काय बोलताय हो तुम्ही? सुषमा म्हणते काय चुकीचं बोलते आप्पे ते? रुपाली पण म्हणते अपर्णा तू उपास का मोडलास? आप्पी म्हणते ताई आहो मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते, कसं सांगू तुम्हाला? मणी म्हणते का नाही सांगू शकत? अहो बघताय काय, चांगला 2-4 ठेवून द्या तिला. तुम्हाला माहित आहे का तिनं काय केले ते? नवऱ्यासाठी धरलेला एवढा मोठा उपवास मोडलाय तिनं. केवढा अपशकुन केलाय हिनं. सुषमा म्हणते तू खरंच उपवास मोडलायस? आप्पी म्हणते हो मम्मी. आप्पीच्या अंगावर सुषमा हात उगारत असते. आप्पी हात पकडते आणि आजचा भाग इथेच संपतो. असे सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.